की आम्ही सगळी चौकशी करून आपल्याला दोषी असेल त्याचं नाव कळवू। मग तसं असताना ते पत्र पण त्यांनी दिले, तसं असताना मग त्यांनी पोलिसांनी गाडी नाव शोधून कुठून गेलं। तक्रारला ठीक आहे, मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली, अशी घटना घडली, पण मुलीच्या वडिलांना तर माहित नाही ना गाडे कोण आहेत म्हणून। मग त्यांनी जर त्या पोलिसांना कारवाई करायची होती तर त्यांनी थेट आयुक्तावर गुन्हा दाखल करायचा होता। आणि नवी मुंबई महापालिकेमध्ये आयुक्त आणि सत्ताधारी महापौर असतील हे दोघे संगनमत करून कर्मचाऱ्यांचं पिळवणूक करत आहेत। आणि ह्या गाड्यांच्या मागे कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे, कुणाला गाडे नको हे सगळ्यांना माहिती आहे। आणि या द्वेषापोटी गाडेसारख्या मागासवर्गीय अधिकाऱ्यावरती ही कारवाई केलेली आहे। नेरूळ एलपी परिसरात साचलेल्या पाण्यात करंट उतरून 2 मुली जखमी झाल्याप्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा तातडीने मागे घेण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे। या प्रकरणात सखोल चौकशी न करता अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या कारवाईचा निषेध व्यक्त केला। तसेच पोलीस प्रशासनाला गुन्हा मागे घेण्यासाठी 2 दिवसाची मुदत देखील देण्यात आली असून निर्धारित कालावधीत कारवाई न झाल्यास महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या वतीने अर्धनग्न आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी रवींद्र सावंत यांनी दिला। महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांच्यावरती नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये FIR झाला, त्या बाबतीत आज पत्रकार परिषद होती। आम्ही पोलीस आयुक्त, गृहमंत्री, आमचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच पोलीस आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। 2 दिवसापूर्वी सहाय्यक आयुक्त भुजबळ साहेब यांनाही भेटलो, त्यांच्याही चर्चा झाली। त्यांनाही सांगितलं, साहेब आपण चुकीच्या पद्धतीने FIR मध्ये गाडेंचं नाव लिहिलेलं आहे, आपण गाडे हे नाव आणलं कुठून? त्यांनी सांगितलं महापालिकेने दिले, तर महापालिकेचा कागदही मी त्यांना दाखवला की महापालिकेच्या कागदामध्ये कुठेही उल्लेख नाही की गाडे यांच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून, कुठेही नाहीये। आम्ही कळवतो, अहवाल करून आम्ही तुम्हाला कळवतो असं दिले, पण तरी पण पोलिसांनी का यांचं नाव घेतलं, राजकीय दबावापोटी घेतलं का, याविषयी ही पत्रकार परिषद होती। याविषयी आम्ही पोलीस आयुक्तांना तक्रारी केली की बाबा ज्यांनी गाडे यांचं नाव टाकलं तर संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्यावर कारवाई करा आणि 2 ते 5 दिवसात भुजबळ साहेबांनी सांगितलं आम्ही यांचं नाव वगळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। जर ते प्रयत्न नाही झाले तर आम्ही थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन, सर्व कर्मचारी अधिकारी आंदोलन करणार। ज्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला त्या कुटुंबाशी तुम्ही संपर्क साधला? कुटुंबाशी संपर्क साधून आमच्या शिवसेने नेते आमचे किशोर पाटकर साहेब शिवसेने जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी मदतही केली ना, त्यांनी केलं ना, आम्ही त्यांना मदतही केली आहे आमच्या पक्षाच्या माध्यमातून। मदत करणं आणि त्यांनी जे गाड्यांवरती जो आरोप केला गेलेला आहे त्याचे ते कोणाच्या दबावाखाली केला, राजकीय दबाव? आता ते कसं आहे, त्यांना मी संवाद साधणं, ऐका, मी संवाद साधणं त्या कुटुंबाशी योग्य नाहीये, कारण की त्यांना जी मदत करायची केली आणि त्यांना पण माहिती आहे, आणि त्यांना माहीतच नाही की गाडीवर करायचं का ते आयुक्तांवर करायचं। मग त्यांनी जर करायचं तर मग आयुक्तांवर करायची होती आणि पोलिसांनी करावं होतं, कोण माहीत नाही ना। नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल असं यायला पाहिजे होती बातमी, मग ती का नाही आली? कार्यकारी अभियंताच का आले? ती यायला पाहिजे होते, नाव त्यांचं नाव यायला पाहिजे। जबाबदार नवी मुंबईमध्ये घटना घडली तर पहिला जबाबदार कोण असतो? आयुक्त, महापौर, मग त्यांचं नाव लिहायला पाहिजे होतं, महापौरावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, मग का नाही केलं? संबंधित महापौर, प्रथम नागरिक महापौर जबाबदार, प्रथम नागरिक आयुक्त जबाबदार, त्यांच्यावर करायला पाहिजे होता, मग कार्यकारी अभियंता गाडीवरच का? या संदर्भात आम्ही पोलिसांनी निवेदन खुलासा मागितलेला आहे आणि नाही जर केलं तर आम्ही तीव्र आंदोलन आम्ही संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत।